करता आपला अवतार झालाय त्यावेळेला आणि त्या दैत्यांचा नाश करण्यासाठी या दोघेचा अवतार कार्य घ्यावं लागला आहे. आता आपण माया जला धडकायचं नाही या दोन पोरींना त्यांच्या कार्यासाठी नेऊन सोडायचं खाली मानीव खंडाला. म्हणून माझ्या देवेंद्रानं काही केलं होतं त्यावेळेला या देवेंद्रानं काही केलं होतं फुटकालीच्या बाजूलाच जातो त्यावेळेला काय केलं होतं बाबा त्यावेळेला दोन मुलींना निवडून ठेवून सोडलं होतं खाली म्हणजे महादेव खंडालाच जातो त्यावेळेला. आपली आता 5 मिनिटं राहिलेली 5 मिनिटात म्हणजे आपण काहीतरी छंदी त्या समाजाला सांगावं आणि आपली बारी द्यायची बरं का. बारी कशी द्यायची इथं तरुण पिढी बसलेली आहे वयस्कर माणसं बसलेली महिला मंडळ बसलेली. जर प्रेम करायचं झालं तर आपल्या आईवर वडिलावर बहिणीवर भावावर आपल्या देवावर करा. तरुण पिढीसाठी सांगायचं वाईट ठिकाणी प्रेम करू नका. जर तरुण पिढीने जर वाईट ठिकाणी प्रेम केलं त्यांच्यावर काय वेळ येते माहितीये का. अरे स्वार्थासाठी ठेवलं नाट नव्हती तुझी तुझ्या नवीन संसाराला देतो मी शुभेच्छा. गद्दार करून तोच म्हणते गद्दार मला पाकेला आजाद केलं मी तुला पाकेला आजाद केलं मी तुला. मायेवा आपल्या बिरू देवासाठी काय म्हणते माहितीये का. देव तिला कसा आहे माहितीये का. गोगल डोळ्याला सोन गळ्याला गोगल डोळ्याला सोन गळ्याला त्याला पाटा दुश्मन धरतो. अक्का मायेवा काय म्हणते अरे दादा माझा वागावाने गुर गुरतो वागावाने गुर गुरतो. वागावाने गुर गुरतो वागावाने गुर गुरतो. पण या खांद्या नदीचं आपण चिंचविली यात्रेत गाणं म्हणलं. गाणं कसं म्हणलं माहितीये का. देवीचं गाणं कसं म्हणलं. अरे ह्या देवीनं मारले मिली या महाला देवीनं मारले मिली देवीनं मारले मिली भगताना देवीनं मारले मिली. देवीनं मारले मिली मला आल्या देवीनं मारले मिली देवीनं मारले मिली या महाला देवीनं मारले मिली. काय देवी सांगू तुझा नाद सुटना अगं मुगडा मधलं नाव माग्या हटना. काही सांगू देवी तुझा नाद सुटना मुगडा मधलं नाव तुझं हटना. काही सांगू देवी तुझा नाद सुटना मुगडा मधलं नाव तुझं हटना. काही सांगू देवी तुझा नाद सुटना मुगडा मधलं देवीचं नाव हटना.
चिंचणीच्या या जरा गाणी काढली गाणी बांधवांना अशी काढली चिंचणीला जाताना येताना गड्याचीच गाणी सगळी वाजवत होती गाणं कसं होतं माहितीये का अरे नदीचा ढोल संभाळ जरा झुमका गाण्याचं ढोल हे नदीचा ढोल संभाळ जरा झुमका गाण्याचं ढोल कारण त्या ढोल वाजव ढोल माई भाजी केलं ना कारण त्या ढोल वाजव ढोल माई भाजी केलं कारण त्या ढोल वाजव ढोल माई भाजी केलं कारण त्या ढोल वाजव ढोल माई भाजी केलं सर्वांचा लाडका कोण आहे स्वर्गवासी ठाण्या वाटण्याने 55 वर्ष राज्य केलं गणपत आबासाठी येतो म्हणा म्हणून दोघा ठिकाणी सांगायचा या त्या गणपत आबाला जाता जाता भावपूर्ण श्रद्धांजली वायाची श्रद्धांजली कशी वायाची माहितीये का अरे विठ्ठलाचे प्रतिबिंब गणपतराव देव माणूस विठ्ठलाचे प्रतिबिंब गणपतराव देव माणूस विठ्ठलाचे प्रतिबिंब गणपत आबा देव माणूस सांगोल्याचे आमदार होऊन 55 वर्ष केलं बाबासाहेब देशमुख गणपतराव सारखं त्याने सगळ्यांनी प्रेमाला देऊन आमदार या बघा करून इथं व्हायची श्रद्धांजली आबासाहेब देव माणूस विठ्ठलाचे प्रतिबिंब Thank you.